राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात। आज सभागृहात राज्यपालांचे अभिभाषण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधिमंडळात पोहोचले। आजपासून दादांविना पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन। दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडला जाईल। दादांच्या आठवणीतून सहकारी वाहणार श्रद्धांजली। अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंनीही घेतली भेट। अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांना दिल्या शुभेच्छा। सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांना दुर्योधनाची उपमा। सरकार अहंकारी मानसिकतेत सामनातून लगावला टोला। आज बारामती इंदापूर दौंड बंदची हाक। मुसलमान मुलाशी लग्न केल्यानं लव्ह जिहादचा हिंदू संघटनांचा आरोप। स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत गेल्याची मुलीनं दिली होती कबुली। संभाजीनगरात वाहतूक पोलिसाला दारुड्याकडून मारहाण। वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, हातही उचलला। सोमनाथ गिरी या मद्यपीसह त्याच्या पत्नीविरोधातही गुन्हा दाखल। नियम कडक नसल्यामुळे वाहनांचं तब्बल 40,000 कोटींचं ई चलान थकलं। 62% चलान डस्टबिनमध्ये तर 41 कोटीपैकी फक्त 15 कोटी केसेसचाच दंड भरला गेला। नाशिक मनपा स्थायी समिती सभापती निवडणूक बुधवारी होणार। आज अर्ज भरण्याची प्रक्रिया। भाजपचे 3 जण स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक। बार्शीमध्ये शिवजयंती साजरी करण्यावरून 2 गटांमध्ये राडा। मुस्लिम युवकांकडून हिंदू समाजातील महिला युवकांना मारहाणीचा आरोप। बार्शी पोलीस ठाणे येथे शेकडो महिलांचा मोर्चा। बदलापूर अंडाशय रॅकेट प्रकरणात मुंबई ठाण्यातील बड्या डॉक्टरांच्या सहभागाची चर्चा। पोलिसांच्या 3 पथकाकडून झाडाझडती सुरू। ठाण्यातील काही आयव्हीएफ सेंटरवरही पोलिसांनी टाकले छापे। 10 लाखांहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त। अमरावती शहरातील राहुल नगर परिसरात धूर पसरल्यानं एकच खळबळ। नागरिकांची पळापळ। 100 मीटरपर्यंत धुराचे लोट पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मराठवाड्यात नव्या वर्षातही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच। जानेवारी महिन्यात 76 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बीड जिल्ह्यात। फोडणी महागली। कडीपत्ता आता 400 रुपये किलो। कोथिंबिरीसोबत फुकट मिळणाऱ्या कडीपत्त्यासाठी मोजावे लागणार पैसे। भरधाव कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू। नागपुरातल्या राधे मंगलम चौक परिसरातली घटना। भाग्यश्री कोठीवान असं मृत महिलेचं नाव। अपघाताची घटना सीसीटीव्हीत चित्रित। मुंबईची हवा अजूनही प्रदूषितच। हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीतच। बांधकामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे हवेची गुणवत्ता खालावली। हवा गुणवत्ता निर्देशांक 121 वर। माजी रेल्वे मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचं निधन। वयाच्या 71व्या वर्षी कोलकात्यात हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास। देशाला माहिती आहे काँग्रेस आधीच नग्न पक्ष। कपडे उतरवण्याची गरज काय? एआय समिटमधील कृतीमुळे मोदींचा काँग्रेसवर घणाघात। राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। हल्ल्याचा कट रचणाऱ्या 8 संशयित दहशतवाद्यांना अटक। संशयितांमध्ये काही बांगलादेशींचा समावेश असल्याची माहिती। किश्तवाडमध्ये जैशच्या कमांडरसह 3घांचा खात्मा। जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी ठार। सुगावा लागताच सुरक्षा रक्षकांनी केला दहशतवाद्यांचा खात्मा। हैदराबादमध्ये 4 कोटींच्या फरारीनं 3घांना चिरडलं। अभिनेते बालकृष्ण यांच्या घराजवळ भीषण थरार। अपघातात 3घेही गंभीर जखमी। जुबली हिल्स परिसरातील घटना। प्रतिनिधी बैठक लांबणीवर। अमेरिकेबरोबर व्यापार चर्चा भारतानं पुढे ढकलली। डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिसॉर्टमध्ये बंदूकधारी व्यक्तीचा घुसण्याचा प्रयत्न। सुरक्षा दलांच्या गोळीबारात संशयित ठार। नेपाळमध्ये भीषण अपघात। प्रवाशांनी भरलेली बस त्रिशुली नदीत कोसळली। अपघातात 18 जणांचा मृत्यू, 25 जण गंभीर जखमी।
आज वानखेडेवर रंगणार झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामना. वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांना तगड्या लढतीची अपेक्षा. अमिताभ बच्चन यांना दाक्षिणात्य सिनेमासाठी पहिला पुरस्कार. कल्की या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून निवड.